श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा हरिपाठ अभंग दुसरा अर्थासह. चहुवेदी जाण षटशास्त्री कारण 18ही पुराणे हरिसी गाती. मंथोनी नवनीत तैसे घे अनंत वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गमी न घाली मन. ज्ञानदेव पट हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. अर्थ यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य हे 6 गुण श्रीहरीचे आहेत. अशा या श्रीहरीचे गुणगान 4 वेद, 6 शस्त्रे व 18 पुराणे अखंडपणे करत असतात. तुकाराम महाराज म्हणतात, वेद अनंत बोलिला अर्थ इतुकाची साधला. निज निष्ठे नाम गावे विठोबासी शरण जावे. 4 वेद, 6 शस्त्र आणि 18 पुराण ही सर्व शिकवण मानव बुद्धीला एका आयुष्यात शक्यच नाही आणि या सर्वांना पडताळून पाहण्यास एक आयुष्य पुरणार नाही. म्हणून आपल्या संतांनी या साऱ्या पसाऱ्यातून नेमकं सार शोधलं आणि ते आपल्या हातात दिलं आहे. उदाहरण, आपण दुधाला विरजण लावतो, त्याचं दही होतं. मग रवीने त्या दह्याचं मंथन करून त्यातलं सारं जे लोणी ते वर काढतो व असार असणार ताक खाली राहतं. तसं मानवाला बुद्धीचं वरदान मिळालं आहे. वेद, शास्त्र, पुराण याचं दूध ऋषी मुनींनी दिलं आहे. हे दूध वैराग्याच्या अग्नीने तापवून त्यात श्रद्धेचं विरजण घालायचं आणि मग तयार झालेल्या दह्याचं सारासार विवेकाने घुसळण करायचं. मग त्यातलं नवनीत म्हणजे ईश्वराचं नाम आपल्या हाती येतं. हे समजावून सांगण्यासाठी अनेक दृष्टांताचा कथांचा आधार घेतला जातो, पण बऱ्याच वेळा या दृष्टांतातच आपण अडकून बसतो. म्हणून या असार कथा बाजूला साराव्या आणि सार जे अनंताचं नाम तेवढं घ्यावं. श्रीहरी या मानवी शरीरात आत्मस्वरूपाने भरलेला आहे, पण अविद्येमुळे या आत्म्याला जीव म्हणून संबोधलं जातं. तसंच ही परमात्मा सत्ता विश्वाच्या कणाकणात सामावलेली आहे. तसंच जीव व शिव हे सारखेच आहेत. हे जीवा, तू एवढंच समजावून घे आणि इतर अगम्य व दुर्गम गोष्टीत तू आपलं मन घालू नकोस. जिथे श्रीहरीचं नाम आहे तिथेच वैकुंठ आहे. हे विश्व म्हणजे श्रीहरीच्या शक्तीचं वेगवेगळ्या माध्यमातून होणारं प्रकटीकरण आहे. म्हणून या विश्वात श्रीहरी घनदाट भरून राहिला आहे असा ज्ञानेश्वर माऊलीने आपल्याला पाठ दिला आहे. या विश्वात अशी जागा नाही जिथे श्रीहरीचं वास्तव्य नाही, पण यासाठी अनादि श्री असलेली अशी अविद्या नष्ट व्हायला पाहिजे. मग अज्ञानाचा पडदा गळून पडतो आणि सर्वत्र श्रीहरीचं दर्शन घडतं. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.